जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी रुपाली कोडी। पाहूया काही ठळक वृत्त। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज घोषित झाला आहे। जामनेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 जागांवर भाजपाने विजय संपादन केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे। जामनेर पंचायत समितीच्या 14 पैकी 11 जागांवर भाजपा उमेदवारांनी विजय मिळवत पंचायत समिती पुन्हा ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे, तर काँग्रेस आघाडीने 3 जागांवर विजय मिळवला आहे। जामनेर तालुक्यासह पूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केल्याने पुन्हा एकदा नामदार गिरीश महाजनांचे राजकीय वर्चस्व सिद्ध झाले आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळालेल्या यशाबद्दल आज जामनेर शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीच्या निवडणुका झाल्या होत्या। आज 23 फेब्रुवारी त्याबद्दल त्याचा निकाल हा लागलेला आहे। अडथळीत विजय हा मिळवलेला आहे। तर याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया नगराध्यक्ष सौ साधना महाजन यांच्याकडून। तालुक्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीला पुन्हा निवडून दिलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल तालुक्यातील जनतेचे आभारी आहे। आणि राज्य आणि केंद्रातही आमचं सरकार आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा प्रयत्न करू। तर आपण बघितलं सौ साधना महाजन यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की राज्यात आणि केंद्रात सुद्धा आमचं सरकार आहे आणि लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी खरंच आम्हाला निवडून दिलं। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि खरंच आम्ही जी आता पुढची जी विकासाची अजून कामे पडलेली आहेत ती नक्कीच पूर्ण करणार आहोत, अशी आपल्याला सौ साधना महाजन यांनी माहिती दिलेली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोघंही भारतीय जनता पार्टीने आपल्या ताब्यात ठेवल्या। तोच इतिहास आज सुद्धा आपण दुणवला। दुर्दैवानं आपल्या 1-2 जागा हरल्या, 1-2 जागा गेल्या असतील, पण सर्वात जास्त जागा आपल्या तालुक्यात आल्या, हे इथे उल्लेख करण्यासारखं आहे। आपल्या कामाचा करिश्मा, भाऊंना दिलेला वेळ, कार्यकर्त्यांसाठी भाऊंनी दिलेला वेळ, भाऊंची मेहनत आणि भाऊंनी केलेले कामं आणि आपल्या कार्यकर्त्यांची मेहनत या सगळ्यांच्या जोरावर आपण परत एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर विजयश्री खेचून आणली। या सर्वांमध्ये तुमचा सर्वांचा वाटा आहे, तसं सर्व कार्यकर्त्यांचा वाटा आहे। आपल्या आज नाशिकमध्ये सुद्धा एक चांगली घौडदौड भारतीय जनता पार्टी सुरू आहे। म्हणजे भाऊंचा करिश्मा नाशिकमध्ये सुद्धा चालला आणि तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नाशिक महानगरपालिका येते, अशी परिस्थिती आहे। आणि भाऊंच्या विजयामुळेच, भाऊंच्या या मेहनतीमुळेच आपण सर्व इथे आज विजयी उमेदवार झालो। मी सर्व उमेदवारांचे पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो। आणि आपल्या मेळाव्यात जे विजयी उमेदवार झाले शब्द त्यांचा सत्कार करतो, समोरच केला, म्हणून परत एकदा पुनश्च कार्यकर्त्यांना त्यांचे धन्यवाद देतो, आभार मानतो की आपण सर्व मेहनत घेऊन हे सर्व विजयी उमेदवार विजयी केले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो। जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोघं ठिकाणी भाजपाचा दणदणीत असा विजय झालेला आहे। तरी या विजयामागील पूर्ण आपण चंदू भाविस्कर यांच्याकडनं जाणून घेऊया की या विजयाचं पूर्ण श्रेय ते कोणाला देत आहेत, तशाच पद्धतीने या विजयामागे कोणाचा हात आहे। माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात गेल्या 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची घोडदौड या जामनेर तालुक्यात सुरू आहे आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीने सगळं नेतृत्व माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं होतं। त्यांच्या नेतृत्वावर या जनतेने पुन्हा एकदा विश्वास ठेवून
7 पैकी 5 जागा या भारतीय जनता पार्टीला भरपूर मतांनी निवडून दिलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा पंचायत समिती ही 10 मतांनी 10 जागा आपल्याला निवडून देऊन पंचायत समिती देखील भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात 100% या जामनेर तालुक्याने दिलेली आहे. खरं तर असं पाहिलं तर मागच्या 2-3 पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका ह्या तिरंगी चौरंगी होत्या. ही एकमेव जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक अशी होती की सरळ लढत होती आणि त्यामुळे अनेक विरोधकांना असं वाटत होतं, विरोधकांनी भरपूर अशा वल्गना केल्या होत्या की काहीतरी चमत्कार होईल, परंतु आम्हा सगळ्यांना विश्वास होता. मी यापूर्वी सुद्धा IBNने ज्यावेळेस आपल्या निवडणुकीच्या अगोदर मुलाखत घेतली त्यावेळेस म्हटलं होतं की 6 आणि 5 जागा किमान या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील आणि जर 7वी जागा आली तर ती शेंदुर्णीची येईल असा विश्वास आम्हाला होता आणि तसंच झालं. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या 5 जागा या घवघवीत मतांनी ह्या विजयी झालेल्या आहेत. म्हणजे शहापूरची जागा जर पाहिली तर 5200च्या अधिक फरकाने विजयी झाली आणि बाकीच्या सगळ्या जागा ह्या 2000-2500 अशा भरपूर मतांनी या प्रचंड मतांनी ह्या जिल्हा परिषदच्या जागा ह्या विजयी झालेल्या आहेत. आणि पंचायत समितीच्या जागा जर पाहिल्या तर 1800, 2000, 1100 अशा मतांनी ह्या विजयी उमेदवार आहेत. एकंदरीत भारतीय जनता पार्टीची जर का मतांची गोळाबेरीज केली तर मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपेक्षा यावेळेस भारतीय जनता पार्टीचं मताधिक्य हे मागच्या वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे. अत्यंत प्रचंड अशा मताधिक्यानं हे उमेदवार निवडून आलेल्याने आपल्या सरळ लढीत असताना आमची पार्टीची जागा फक्त 200 मतांनी ही गेली. नाहीतर मागच्या जेवढ्या 6 जागा होत्या तेवढ्या 6 जागा आम्ही ठेवू शकलो असतो. परंतु एक जागा जरी आमची कमी झाली असली तरी पण मताधिक्यानं मात्र भारतीय जनता पार्टीने ही वाढ केलेली आहे. मागच्या वेळेस तिरंगी लढत असताना यावेळेस सरळ लढत झाल्यावर देखील ही भारतीय जनता पार्टीच्या आताच्या विरोधकाच्या उमेदवारांची गोळाबेरीज आणि भारतीय जनता पार्टीच्या मतांची जर का बेरीज केली तर ही भारतीय जनता पार्टीची बेरीज ही त्यांच्यापेक्षा अधिक पटीत आहे. आणि म्हणून या तालुक्यात माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा या तालुक्याने विश्वास ठेवलेला आहे आणि प्रचंड मतांनी भारतीय जनता पार्टीचे सारे उमेदवार निवडून दिले. त्याबद्दल मी जनतेचे भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो. आणि ज्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत परिश्रम घेतले, खरं तर अनेक रुसवे फुगवे असताना देखील एक संघ एक दिलाने सगळे कार्यकर्ते भाऊंसाठी या भारतीय जनता पार्टीसाठी या तालुक्यात लढले आणि म्हणून हा मोठा घवघवीत विजय, कार्यकर्त्यांची एक मोठी संघटना आणि एक चांगलं असं नेतृत्व, या नेतृत्वामुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा भारतीय जनता पार्टीचा विजय जामनेर तालुक्यात झालेला आहे. आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या जामनेरच्या तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांना आणि या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं या विजयाचं श्रेय मला असं वाटतं ते दिलं पाहिजे. या कार्यकर्त्यांचं आणि या नेतृत्वाचा हा खऱ्या अर्थानं विजय. भारतीय जनता पार्टीचा ज्या पद्धतीने सरांनी आपल्याला सांगितलं की नाराजीतून विजय हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. कॅमेरामॅन निखिल निकमसह मी नीरज चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. जामनेर तालुक्यात भाजपा उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या 5 जागा ताब्यात घेत पंचायत समितीवर सुद्धा 11 जागा निवडून आणत एक हाती सत्ता स्थापित केली आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जामनेर तालुक्यातील मतदारांनी नाकारले असल्याचे दिसून येत आहे. नेरी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या सौभाग्यवती सौ विद्या खोडपे यांनी 11,809 मतदान घेतले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ ज्योती नाना पाटील यांच्या 2,923 मतांनी पराभव केला आहे. ज्योती पाटील यांना 8,886 मते मिळालेली आहे. जिल्हा परिषदेच्या वाघारी बेटावत बुद्रुक गटात भाजपा उमेदवार सौ सुनीता विलास पाटील यांनी 9,841 मतदान घेत काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सौ सुमन मुलचंद नाईक यांचा 2,073 मतांनी पराभव केला आहे. सौ सुमन नाईक यांना 7,868 इतके मतदान मिळाले आहे. तर अपक्ष उमेदवार सौ विमल विजय तवर यांना केवळ 656 मते मिळालेली आहेत. शहापूर देऊळगाव या जिल्हा परिषद गटात सुद्धा भाजपा उमेदवार सौ कल्पना राजेश पाटील यांचा विजय झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ सुनीता शरद पाटील यांना या गटात पराभव पत्करावा लागला आहे. विजयी उमेदवार कल्पना पाटील यांना एकूण 11,929 मते मिळाली आहेत. तर पराभूत उमेदवार सुनीता पाटील यांना 6,736 मते मिळालेली आहेत. या गटात 2च उमेदवार आमने सामने असल्याने सरळ लढत भाजपाच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या पारधी लोंढी बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रमिला राघव पाटील यांनी 10,284 मतदान घेत प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार विजया समाधान पाटील यांचा फक्त 182 इतक्या कमी मतांनी पराभव करत विजय संपादन केला आहे. विजया पाटील यांना 10,102 मते मिळाली आहेत. तर
या गटात 336 मतदारांनी नकारात्मक मतदान केले आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या शेंदुर्णी नाचनखेडा या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस नेते संजय गरुडे यांनी आपले वर्चस्व कायम राखत आपल्या सौभाग्यवती सरोजनी गरुडे यांना 12,772 मतदान मिळवून देत विजय संपादन केला आहे. तर प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार यांना 9,453 मते मिळाले आहेत. संजय गरुड यांचा पारंपरिक असा हा जिल्हा परिषदेचा मतदार निवडणूक गट असून गरुडांच्या शेंदुर्णी या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात या ठिकाणी नामदार महाजनांना पुन्हा अपयश आलेले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ज्या निवडणुका झाल्या होत्या तर आज 23 फेब्रुवारी आज त्यांचा निकाल लागलेला आहे आणि शेंदुर्णी गटातून सरोजनी संजय गरुड या निवडून आलेल्या आहेत. जिल्हा परिषद गटातून त्या निवडून आलेल्या आहेत. तर याबद्दलची अधिक माहिती आपण संजय गरुड यांच्याकडून जाणून घेऊया. खरोखर माझ्या जिल्हा परिषद गटातील शेंदुर्णी नाचनखेडा गटातील प्रत्येक गावागावातील कार्यकर्त्यांना नेत्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांच्यामुळे हा दिवस पाहायला मिळाला. स्वतः मंत्री महोदय कुंभमेळ्याचा प्रसाद घेऊन आमच्या गटात फिरले. मतदानाच्या दिवशी पैसे वाटत फटफटीवर फिरले. त्या मंत्री महोदयांच्या फिरण्यामुळे आमचे कार्यकर्ते इतके जोरात चिटकले की त्यांनी मी तरी मागच्या पंचवार्षिकला 1251च्या फरकाने निवडून आलो, पण माझ्या मिसेसला त्यांनी 3549 मतांनी निवडून आणलं. मागच्या वेळेस पंचायत समितीचे सदस्य आमचे 4 मतांनी निवडून आले. ते डॉक्टर किरण दत्तात्रय सूर्यवंशी यावेळेस 1622 मतांनी निवडून आले. मागच्या वेळेस आमले रामलाल भाऊ पंचायत समितीला माझ्याबरोबर 400 आणि काही मतांनी निवडून आले. यावेळेस आमच्या कविता उत्तम चव्हाण अतिशय गरीब परिस्थितीतल्या त्या 500 मतांनी निवडून आल्या. हे सगळं क्रेडिट आमच्या गटातल्या कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं आहे असं मी समजतो. हां, मी पहिल्या प्रथमच निवडणूक लढवत आहे, परंतु आमच्या इथं सर्वसाधारण लोकांनी सगळा आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. आमच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. जरी लोकांनी पैसे वाटप केले तरीसुद्धा सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मी 1622 मतांनी तिथून निवडून आलो. ही सगळे कार्यकर्ते आणि सगळ्या लोकांची मेहनत मला कामाला आली असं मला म्हणता येईल. कॅमेरामन एजाज खानसह मी ललिता गोपाळ, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. जिल्हा परिषदेच्या वाकोद पहुरपेठ गटात भाजपाचे युवा नेते अमित देशमुख यांचा विजय झाला आहे. अमित देशमुख यांना 10,558 मते मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार शामराव सावडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार यांना 9,643 मते मिळाली आहेत. 915 मतांच्या फरकाने अमित देशमुख यांचा या जिल्हा परिषद गटात विजय झाला आहे. या गटातील शिवसेना उमेदवार सुखलाल बारे यांना फक्त 645 मतांवर समाधान मानावे लागले आहे. तर अपक्ष उमेदवार अशोक सुरवाडे यांना 388 मते मिळाली आहेत. विधानसभेची रंगीत तालीम म्हणून लक्षवेधी ठरवलेल्या फत्तेपूर तोंडापूर गटात भाजपा उमेदवार रजनी जगन्नाथ चव्हाण यांनी 11,341 मतदान घेत विजय संपादन केला आहे. तर यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार विजयाबाई दिगंबर पाटील यांना 9,251 मतदान मिळाले आहे. फत्तेपूर तोंडापूर जिल्हा परिषद गटांनी लढाई जरी या 2 महिलांमध्ये होती तरी खरी लढाई ही राष्ट्रवादी काँग्रेस नेते दिगंबर पाटील विरुद्ध नामदार महाजनांचे निकटवर्तीय सेवानिवृत्त अभियंता जगन्नाथ चव्हाण यांच्यात होती. या लढाईत DK विरुद्ध JK अशी सरळ लढत असल्याचे या लढाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. अखेर या जागेवर JK म्हणजेच JK चव्हाण यांनी विजय मिळविला आहे. जामनेर तालुक्यातील 14 पंचायत समिती गणांपैकी भारतीय जनता पार्टीच्या 11 उमेदवारांनी विजय संपादित करत पंचायत समिती पुन्हा ताब्यात घेतली आहे. पडासखेडे प्रणगणात संगीता आनंदा पिठोडे यांनी 6,087 मतदान घेत विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवार जयश्री दिनेश पाटील यांचा 4,698 मते मिळाले आहेत. नेरेदिगर गणात भाजपाचे युवा अध्यक्ष अमर पाटील यांनी बाजी मारली आहे. अमर पाटील यांना 5,382 मते मिळाली असून प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुनील पाटील यांना 4,132 मते मिळाली आहेत. वाघारी पंचायत समिती गणात भाजपा उमेदवार सुनंदताई प्रल्हाद पाटील यांनी 5,042 इतके मतदान घेत विजय मिळविला आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार काँग्रेसच्या मंगलाताई दशरथ भिल्ल यांना 4,211 मते मिळाले आहेत. वाघारी गटातून सुनीता पाटील यांची निवड झालेली आहे. तर त्यांचे पती आज आपल्या सोबत आहे आता. तर त्यांच्याकडून विलास पाटील यांच्याकडून आपण याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया. वाघारी बेटावत गटातून माझी पत्नी सौ सुनीता विलास पाटील हे 3,000 मतांनी विजयी झालेली आहे. आमच्या गटामध्ये एकूण मतदान हे 19,000 होतं. त्याच्यापैकी 3 उमेदवार होते, एक अपक्ष,
एक काँग्रेस आणि एक BJP. तर BJPला आम्हाला 3000 मतांचं लीड मिळालं, आम्ही निवडून आलो. आणि हे सर्व जे झालं हे आपले राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या पूर्ण सहकार्यामुळे हे सर्व उमेदवार निवडून आले. जामनेर तालुक्यातले सर्व कार्यकर्ते यांनी एकदम मेहनत घेतली, रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यांच्यापुढे आम्ही हा विजय माझा नसून हा कार्यकर्त्यांचा आणि गिरीश भाऊंचा विजय आहे असं मला वाटतं. कॅमेरामन एजाज खान सह मी ललिता गोपाळ, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. बेटावत बुद्रुक पंचायत समिती गणात सुद्धा भाजपाचे रमण तुकाराम चौधरी यांनी बाजी मारली आहे. रमण चौधरी यांना 3780 मते मिळवली तर पराभूत प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार दिनकर मोतीलाल महाले यांना 2775 मतदान मिळाले आहे. देऊळगाव पंचायत समिती गणात सुद्धा भाजपाचे कमळ फुलले आहे. या गणात भाजपाचे गोपाल धीरसिंग नाईक यांनी 5129 मतदान घेत काँग्रेस उमेदवार कैलास दांडगे यांचा पराभव केला आहे. कैलास दांडगे यांना 3211 मते मिळाली आहेत. तर याच गणातील शिवसेनेचे उमेदवार उमेश पाटील यांना फक्त 903 मतांवर समाधान मानावे लागले आहे. शहापूर पंचायत समिती गणात भाजपा उमेदवार तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती नवलसिंग पाटील यांच्या सौभाग्यवती रुपाली पाटील यांनी बाजी मारली आहे. यांच्या एकूण 5744 इतके मतदान मिळवले आहे. तर काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रियंका शिवाजी पाटील यांना 3940 मते मिळाले आहेत. जामनेर पंचायत समितीमध्ये जे भाऊंच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून जे काम चालू आहे, सर्वसामान्यांपर्यंत ज्या शासनाच्या योजना असतील त्या सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहोचतील याच्यासाठी भाऊंच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून जो प्रयत्न झाला आणि लोकांना जो विश्वास भाऊंच्या नेतृत्वावर, गिरीश भाऊंच्या त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जामनेर पंचायत समितीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने म्हणजे जवळपास पंचायत समितीची आमची सीट ही 2000 मताच्या वर लीड घेऊन निवडून आली. हा सर्वसामान्य जनतेचा माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावर असलेला विश्वास आणि भारतीय जनता पार्टीवर असलेलं सर्व कार्यकर्त्यांचं प्रेम, गावागावातील शेवटल्या स्तरातील कार्यकर्ता असेल तो भारतीय जनता पार्टीवर अतिशय मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. आणि या कार्यकर्त्यांच्याच आज या प्रयत्नांना यश या निमित्तानं या निवडणुकीच्या माध्यमातून आलेलं आहे. माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर कायम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रेम केलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा हा विकासाचा रथ, हा यशाचा रथ या तालुक्यामध्ये अविरतपणे चालू राहील. याही पुढे सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या योजना कशा पोहोचवता येतील त्यांच्यासाठी सर्व कामं ही अवघड न राहता त्यांची कामं कशी सोपी होतील यासाठी आमचा प्रयत्न असेल, हेच मी या प्रसंगी आपला सर्वांना सांगू इच्छितो. नवलसिंग राजपूत यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की नामदार गिरीश महाजन यांच्यावर जनतेचा खूप विश्वास आहे आणि जी विकासाची कामे अजून पुढे पडलेली आहेत ती नक्कीच आम्ही करणार आहोत. अशा पद्धतीची माहिती आपल्याला नवलसिंग राजपूत यांनी दिलेली आहे. कॅमेरामन एजाज खान सह मी ललिता गोपाळ, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. लोंढरी बुद्रुक पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार छायाबाई युवराज पाटील यांनी 5295 मते घेत या गणात विजय मिळवला आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार उज्ज्वला संजय साबळे यांना 4573 मतदान मिळाले आहे. पारधी पंचायत समिती गणात पारधीचे सरपंच कमलाकर पाटील यांच्या सौभाग्यवती नीता पाटील यांनी भाजपाच्या तिकिटावर विजय मिळविला आहे. त्यांना 6294 मते मिळाले आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सिंधुताई ज्ञानेश्वर पाटील यांना 4302 मते मिळाले आहेत. नाचनखेडे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार कविता उत्तम चव्हाण यांनी बाजी मारली आहे. त्यांना 5956 मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मनाबाई धनराज चव्हाण यांना 5495 मते मिळाले आहेत. शेंदुर्णी पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किरण दत्तात्रय सूर्यवंशी यांनी 5483 मते घेत विजय मिळविला आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार अमृत नामदेव खलसे यांना 3780 मते मिळाली आहेत. मी पहिल्या प्रथमच निवडणूक लढवत आहे, परंतु आमच्या इथं सर्वसाधारण लोकांनी सगळा आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. आमच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. जरी लोकांनी पैसे वाटप केले
तरी सुद्धा सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मी 1622 मतांनी तिथून निवडून आलो. ही सगळे कार्यकर्ते आणि सगळ्या लोकांची मेहनत मला कामाला आली असं मला म्हणता येईल. तर आपण बघितलं आपल्याला यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की 2250 मतांनी आम्ही निवडून आलेलो आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला खरंच प्रतिसाद हा चांगल्या पद्धतीचा दिलेला आहे आणि आम्ही खरंच निवडून आलो अशा पद्धतीची माहिती सुद्धा आपल्याला त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामन एजाज खानसह मी ललिता गोपाळ, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पहुरपेठ पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूजा योगेश भडांगे यांनी 5065 मते घेऊन विजय मिळविला आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाच्या आशा शंकर जाधव यांना 4977 मते मिळाली आहेत. वाकुद पंचायत समिती गणात भाजपा उमेदवार सुरेश नामदेव बोरसे यांनी 5053 मतदान घेत विजय संपादन केला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश भगवान भगत यांना 4416 मते मिळाली आहेत. फतेपूर पंचायत समिती गणात भाजपा उमेदवार एकनाथ लोखंडे यांनी बाजी मारली. हा गण अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव होता. एकनाथ लोखंडे यांना 5174 मते मिळवली आहेत. तर पराभूत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार समाधान इंगळे यांना 3061 मते मिळाली आहेत. तोंडापूर पंचायत समिती गणात सुद्धा भाजपाने बाजी मारली आहे. भाजपा उमेदवार जलाल तडवी यांनी 4800 मते घेत विजय मिळवला आहे. तर प्रतिस्पर्धी पराभूत राष्ट्रवादी उमेदवार रहीम तडवी यांना 4732 मते मिळाली आहेत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.